नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्राचा महानिकाल TV9 मराठीवर। मी वृषाली पाटील आणि आप माझ्या सोबत आहेत। मी श्रुती राहुल। अर्थात सगळ्यांचं लक्ष लागलेला राज्याचा महानिकाल अवघ्या काही वेळातच स्पष्ट होणार आहे। राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येणार आहे की महाविकास आघाडी बाजी मारणार आहे याकडे लक्ष आहे। महत्त्वाची बातमी, महाराष्ट्राचा महाफैसला, साऱ्या देशाला आजच्या निकालाची उत्सुकता लागलेली आहे आणि महायुती कायम राहणार की महाविकास आघाडी सत्तेत पुन्हा येणार हा प्रश्न आता याचं उत्तर आज मिळणार आहे। तर 8 पासून पोस्टल बॅलेट असेल, 8 पासून त्याची मतमोजणी असेल। सर्वपक्षीय नेत्यांसह कार्यकर्त्यांची धाकधूक वाढलेली आहे। महाराष्ट्र कुणाला साथ देणार आहे? अचूक आणि वेगवान निकाल TV9 वर तुम्हाला पाहता येणार आहे। थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि पहिला निकाल जो आहे तो थोड्याच वेळात हाती येणार आहे। महाराष्ट्राची जनता कोणासोबत? अपक्षांच्या हाती सत्तेची चावी गेल्यास पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटिक्स होण्याचीही शक्यता आहे। त्या संभाव्य त्रिशंकूच्या अंदाजाने अपक्षांना सोबत घेण्यासाठी हालचालींना सुरुवात झालेली आहे। तर थेट या सगळ्या संदर्भात आपण अधिक जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडनं। चंदन, अत्यंत महत्त्वाची असा यावेळेसची ही विधानसभा निवडणूक आहे। विशेषतः काही मतदारसंघांमध्ये आणि काही भागांमध्ये जिथे लक्ष लागलेले आहे त्यातला एक महत्त्वाचा भाग येवल्याचा। तुम्ही आता येवल्यात आहात, काय चित्र, काय गणित, काय समीकरण? आपण बघतोय की संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे महाराष्ट्राच्या आजच्या निकालांकडे। महाविकास आघाडी का महायुती याबाबतचा निर्णय जो आहे तो आज दुपारपर्यंत साधारण लागणार आहे। जनता जनार्दन कोणाला घरी पाठवणार आणि कोणाला विधानसभेत पाठवणार हे चित्र जे आहे ते आज दुपारपर्यंत साधारण स्पष्ट होऊ शकतं। उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर 47 जागांसाठीची मतमोजणी जी आहे ती पुढच्या काही वेळात या ठिकाणी सुरू होणार आहे आणि ज्या बिग फाईट समजल्या जात आहेत उत्तर महाराष्ट्रातल्या त्यापैकी एक बिग फाईट म्हणजे छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातली। आपण बघतोय की या ठिकाणी तयारी जी आहे ती आता पूर्ण झालेली आहे। स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त, अधिकारी जे आहेत आणि निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये मतमोजणीच्या प्रक्रियेत जे अधिकारी असणार आहेत ते सगळे आतमध्ये सोडले गेलेले आहेत। 8 वाजता पोस्टल मतदान जे झालेलं आहे त्याच्या मतमोजणीला सुरुवात होणार।